सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान विधायक नीलेश राणे ने उद्धव ठाकरे और संजय राउत पर निशाना साधा। उन्होंने कहा कि ठाकरे गुट को अपनी स्थिति पर आत्मपरीक्षण करने की जरूरत है। राणे ने आरोप लगाया कि संजय राउत की वजह से पार्टी को सबसे ज्यादा नुकसान हुआ। जेव्हा प्रचाराला या मतदारसंघात फिरत होतो, मी आमदार नव्हतो, पण एवढंच लोकांना सांगत होतो की आपल्याला बराच बॅकलॉग आपल्याला या मतदारसंघात आता झाला आहे। मागच्या 10 वर्षामध्ये जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत। जो एक मेसेज मंत्रालयाला विधान भवनामध्ये जायला पाहिजे की 288 पैकी कुडाळ मालवण पण एक मतदारसंघ आहे, हे विसरू नका, हे सांगायचं असतं, हे तिथे दाखवून द्यायचं असतं। तसे काही प्रयोग किंवा प्रकार झाले नाहीत, प्रयत्न झाले नाहीत। तर मी ज्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या की मतदारसंघामध्ये काम करायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, कुठल्या दिशेने आपल्याला विकासाचा एजेंडा राबवायचा आहे, तर हे जे काही 10-15 प्रकल्प आहेत ह्याला चालना देण्यासाठी, त्याच्यातून मग रोजगार उभे राहू शकतात, त्याच्यातून पायाभूत सुविधा उभे राहू शकतात, पाणी कुठे पाण्याची अडचण असेल, कुठे रस्त्याची अडचण असेल, या सगळ्या गोष्टी मी निवडणुकीच्या अगोदर आयडेंटिफाय केल्या। त्याचा फॉलोअप सुरू केला, मंत्रालयात सुरू केला, विधिमंडळात तर मी स्वतः मांडले हे सगळे विषय। ह्याच्यातला असा एकही विषय नाही जो मी विधिमंडळात मांडला नाही, हा सगळा विषय विधिमंडळात मांडलेले विषय आहेत। मग तो आकारी पडचा विषय असेल, वनसंज्ञा असेल, महामार्गाचा विषय असेल, ड्रग प्रॉब्लेम असेल, बनावटी दारूचा विषय, हे सगळे विषय, गोहत्येचा विषय, सगळे विषय मतदारसंघाचे मी आणि माझा 90% जो सभागृहामध्ये सहभाग राहिला माझ्या डिस्कशनचा, हा माझा मतदारसंघ केंद्रबिंदू राहिला। 90% जी चर्चा केली ती मी माझ्या मतदारसंघाबद्दल केली। जर मी इथेच रिझल्ट देऊ शकलो नाही तर मी इतर काय बोलणार आहे, हे विचार घेऊन मला मतदारसंघाला 21व्या शतकातला मतदारसंघ हा भूभाग दिसावा, याच्यासाठी माझे प्रयत्न आहे। हे जे डेफिसिट आहे, जे शहरामध्ये आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये, ते कमीत कमी कसं करता येईल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आहे। लवकरात लवकर ते प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आमची मेहनत चालू आहे। महायुती सरकार आम्हाला योग्य ती मदत करते। जेव्हा जेव्हा मी पैसे मागितले सरकारकडे, मला महायुती सरकारच्या सगळ्या नेत्यांनी मला पैसे दिलेले आहेत, म्हणून असंच त्यांचं माझ्यावरती आणि या मतदारसंघावरती लक्ष असावं याच्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। एक राजकीय प्रश्न आहे, कोणी बैमानी करत असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचं असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही, राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे। मला भीती अशी आहे की आता संजय राऊतच फटके खातील की काय उबाटावाल्यांकडून। बघा, त्यांनी आता अंत बघितलेला आहे त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा। सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होतं पक्षाचं? संजय राऊतांनी केलं। आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे, तिथून सुरुवात करा। कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे। उगाच राडे करून आता त्याला राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेले नाही हो। संजय राऊतनी नको त्या उड्या मारू नाही, दुसऱ्यांना फटके देता देता आता स्वतः फटके खायची वेळ आलेली आहे, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं जास्त। आणि त्यांच्याकडून दुसरी अपेक्षाही काय, आता सगळं वाटोळं लावून टाकलेलं आहे। जी काय सुपारी घेऊन उबाटाची वाटोळं करायचं होतं ते सगळं केलेलं आहे संजय राऊतांनी, आता नवीन काय आता हे। पण त्यांच्याकडे तसे राडे करणारे पण कोण नाही। असं कोणी म्हणतात, संजय राऊत असंही म्हणतात की